मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आज आपण करणार आहोत जगाला हादरवून टाकणाऱ्या एका बातमीने आणि ही बातमी आहे युद्धाच्या भडक्याची। अखेर रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला, मिसाईलने हल्ले केले आणि त्यानंतर संपूर्ण जगभरामध्ये चिंता व्यक्त केली जातीये। रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा भडका अखेर उडालेला आहे आणि यानंतर आता युक्रेनमध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। युक्रेनने सुद्धा रशियाकडून केलेल्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय, पण यात मोठं नुकसान युक्रेनचं झालेलं दिसतंय। आताच्या या घडीला हल्ल्यात युक्रेनचे 40 सैनिक ठार झाल्याचं कळतंय। राजधानी कीवमध्ये रशियन सैन्य शिरल्याचं सुद्धा कळतंय। खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं की रशियाकडून युक्रेनवर हल्ला झाल्याच्या नंतर युक्रेनकडून त्याचा तगडा प्रतिकार होईल, पण असं झालेलं दिसत नाहीये। राजधानी कीव पर्यंत रशियन सैन्य अवघ्या एका दिवसात येऊन पोहोचलेला आहे। याचा अर्थ रशिया दमदारपणे युक्रेनवर चढाई करत पुढे निघालेला आहे आणि या रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनचा निभाव लागणं आताच्या घडीला तरी अवघड दिसतंय। पण युद्धाचा भडका अखेर उडालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या चर्चा सुरू होत्या, एकमेकांना इशारे दिले जात होते, पण आज अखेर युद्धाचा भडका उडाला। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सकाळीच सांगितलं की आम्ही सैन्य कारवाईला परवानगी दिलेली आहे। त्यामुळे अखेर ही सैन्य कारवाई सुरू झाली आणि हवाई हल्ले सुरू झाले, मिसाईलचे हल्ले सुरू झाले युक्रेनवरती आणि ही दृश्य सुद्धा आहेत जेव्हा संपूर्ण युक्रेन हादरून गेलेला आहे। पण या सगळ्यामध्ये युक्रेनला रशियाने चहूबाजूंनी घेरलेलं दिसतंय। रशियाकडून युक्रेनची ही घेराबंदी करण्यात आलेली आहे आणि आता रशियाच्या या घेराबंदीतून आपली सुटका कशी करून घ्यायची हा युक्रेनच्या समोरचा मोठा प्रश्न आहे। कारण युद्धभूमीवरती आता रशियाला थोपवण्यासाठी युक्रेनच्या मदतीसाठी कोण धावून येईल हा युक्रेनच्या समोरचा मोठा प्रश्न आहे। कारण अमेरिका आणि नाटो सारख्या देशांनी केवळ आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा दिला, पण त्यातून युक्रेनला रशियाला थोपवणं हे सोपं होणार आहे का? तर निश्चितपणे आताच्या घडीला तरी हे सातत्याने मिसाईल बॉम्ब हल्ले होत आहेत आणि या सगळ्याला थोपवणं, रशियाच्या बलाढ्य ताकदीला रोखणं हे सध्या तरी युक्रेनला सहज शक्य होत नाहीये आणि त्यामुळेच एकानंतर एक शहर काबीज करत रशिया पुढे चाललेला आहे। ही काही आपल्याला वाहनं दिसतायत, रणगाड्या दिसतायत, जेव्हा बाकीच्या सगळ्या गाड्यांना तिथे परवानगी नाहीये, पण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सैन्याची ही सगळी वाहनं रसद पुरवण्यासाठी जात आहेत आणि तर दुसऱ्या बाजूला रशियाचे जे सैन्य आहे ते युक्रेनमध्ये एक एक शहर जिंकत पुढे निघालेला आहे। युक्रेनसाठी आजचा दिवस हा अतिशय काळजी वाढवणारा ठरला, कारण त्यांनी विचारही केला नव्हता इतका जोरदार हल्ला रशियाकडून करण्यात आलेला आहे। चहूबाजूंनी युक्रेनला रशियाने घेरलेला आहे। मिसाईल वरून हल्ले होत आहेत, पॅराशूट मधून हजारोंच्या संख्येने सैन्य उतरत आहे, जमिनीवरून सुद्धा एक एक शहर काबीज करत रशियन सैन्य पुढे निघालेला आहे। बलाढ्य अशी रशिया आणि या रशियाचा सामना करण्यासाठी युक्रेनची ताकद मात्र कमी पडताना दिसते। रशिया युक्रेन युद्धाची ही धडकी भरवणारी दृश्य म्हणावी लागतील। अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागतात या युद्धामध्ये आणि हे युद्ध होऊ नये अशी जगाची इच्छा होती। रशियाची विमानं पाडल्याचा युक्रेनकडून दावा करण्यात आलेला आहे, कारण रशियाचे जे सगळे विमानं होती ती विमानं हल्ला करण्यासाठी युक्रेनमध्ये घुसली आणि या सगळ्या फायटर प्लेनला आपण पाडलं, रशियाचे 4 रणगाडे उद्ध्वस्त केले असा दावा युक्रेनकडून करण्यात आलेला आहे। रशिया युक्रेनच्या युद्धाची ही मोठी बातमी, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आकाशामध्ये बॉम्ब गोळ्यांचा वर्षाव सुरू आहे आणि किती मोठा जबर असा हल्ला या महाशक्ती असलेल्या रशियानं युक्रेनवर चढवलेला आहे याचा अंदाज आपल्याला या दृश्यांमधून येऊ शकतो। या शहरांमधल्या लोकांची मानसिकता आता काय असेल, त्या जीव मुठीत धरून राहणाऱ्या आणि आकाशामध्ये जिकडे बघावं तिकडं बॉम्ब गोळ्यांचा वर्षाव सुरू आहे। रशियाची विमानं अक्षरशः आग ओकतायत आणि खाली सुद्धा जमिनीवर जेव्हा हे बॉम्ब गोळे पडत असतील तेव्हा स्वाभाविकपणे उद्ध्वस्ततेचं चित्र आहे। युक्रेनच्या आकाशातली ही दृश्य खरोखरच
काळजी वाढवणारी आणि धडकी भरवणारी अशीच म्हणावी लागते। खरं तर हे युद्ध होईल याची शक्यता जेव्हा वाटत होती तेव्हाच सगळ्या जगाला काळजी लागलेली होती की रशियासारखं जेव्हा एखादा देश युद्धासाठी उभा राहतो तेव्हा स्वाभाविकपणे त्याचे गंभीर परिणाम केवळ त्या दोन देशांमध्येच नाही तर जगावरती सुद्धा होऊ शकतात। म्हणून हे युद्ध टाळलं जावं अशी भावना सगळ्या जगातून व्यक्त केली जात होती। रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत होता। पण हे बघा, प्रचंड अशी बॉम्बचा वर्षाव केला जातोय रशियाकडून। मुख्य सैनिक स्थळं जी आहेत युक्रेनची ती उद्ध्वस्त केली जात आहेत आणि शक्तिशाली असे बॉम्ब विमानातून फेकले जात आहेत। मिसाईलचा वर्षाव केला जातोय आणि युक्रेनचं कंबरडं मोडण्याचा प्रयत्न हा रशियन फौजांकडून केला जातोय। प्रचंड ताकदीनं आणि पूर्ण तयारीनिशी रशिया मैदानात उतरलेला होता युक्रेनला हरवण्यासाठी किंवा युक्रेनला धडा शिकवण्यासाठी। युक्रेन सैनिकांचं विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचं कळतंय। दुर्घटनेमध्ये 14 युक्रेन सैनिकांचा मृत्यू झालेला आहे। युद्ध पेटलेलं आहे, युद्धाचा भडका उडालेला आहे। सकाळी ठिणगी पडली। पोलंडच्या सीमेवर अमेरिकेचं सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे आणि युक्रेनच्या 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा कळतंय। स्वाभाविक आहे की आता युद्ध पेटल्याच्या नंतर अनेक अशा लोकांना, निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागतात आणि म्हणून युद्ध नको असं म्हटलं जातं। खूप त्याचे परिणाम, त्याच्या झळा या सामान्यांना सोसाव्या लागतात। पोलंडच्या सीमेवर हे सगळं घडलं आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले। ही दृश्य अतिशय बोलकी आहेत। आज आपण हजारो किलोमीटर दूर असून सुद्धा केवळ या दृश्यांमुळेच आपल्या काळजात धडकी भरते। पण विचार करा, या शहरामध्ये ही शहरं आहेत जी काल रात्रीपर्यंत शांत झोपलेली असतील किंवा तणावात असतील। त्यांना शंका होती की रशियाकडून हल्ला होऊ शकतो, पण हा हल्ला इतका जोरदार असू शकेल, इतका शक्तिशाली असू शकेल, बेचिराग करणारा असू शकेल युक्रेनला, याची कदाचित कल्पना युक्रेनवासियांना नसेल। पण या किंचाळ्या, हा जो उद्ध्वस्त होणारा जे चित्र आहे ते निश्चितपणे युक्रेनसाठी, युक्रेनच्या भविष्यासाठी एक मोठी चिंता घेऊन येणार आहे। युक्रेनमध्ये 24,000 भारतीय सुद्धा अडकलेले आहेत। 24,000 विद्यार्थ्यांच्यासाठी आता त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा युक्रेनमधून आपल्या मायदेशी परतायचं आहे। युद्धभूमीवरती आपले सगळे नागरिक तिथं अडकून पडलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। पण कदाचित आता युक्रेनमध्ये जर ही परिस्थिती गंभीर बनलेली असेल तर तिथून या सगळ्यांना आणणं कितपत सोपं आहे हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ शकतो, कारण संख्या मोठी आहे। बघा, 24,000 विद्यार्थी जर तिथं अडकलेले असतील तर या सगळ्यांना तिथून बाहेर काढणं, आता युद्ध तिथं पेटलेलं असताना, युद्धाचा भडका उडलेला असताना पण प्रयत्न सुरू आहेत, युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर जोडले गेलेले आहेत। सर, जी परिस्थिती आता युक्रेनमध्ये निर्माण झालेली आहे, या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? हे जगावरचं किती मोठं संकट आहे? हे निश्चितच संकट आहे। आज या युद्धाचा काही तासच झालेत म्हणजे हे युद्ध सुरू होऊन, जेव्हा रशियाने युक्रेनच्या विरोधामध्ये लष्करी कारवाई ही केलेली आहे आणि त्याचे तुम्ही आंतरराष्ट्रीय परिणाम बघा। कारण आत्ताचं हे जग आहे, हे जग आर्थिकदृष्ट्या परस्परांवरती विसंबून असणारं असं जग आहे। प्रत्येक देश हा आपल्या गरजांसाठी इतरांवरती विसंबून आहे आणि आपण बघितलं की एकीकडे हळूहळू हा आंतरराष्ट्रीय समुदाय, अनेक सगळे हे राष्ट्र कोरोनाच्या महामारीच्या संकटामधून, म्हणजे गेली 2 वर्ष झाले हे सगळं आंतरराष्ट्रीय समुदाय कोरोनाच्या महामारीशी सामना करतो आहे आणि त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना आज पुन्हा एका नव्या संकटाचा सामना हा त्यांना करावा लागतो आहे। याचे परिणाम आपण हे बघितलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम, म्हणजे सध्या तर हे युद्ध केवळ 2 देशांपुरतच मर्यादित राहिलेलं आहे, युक्रेन आणि रशिया। असं असतानाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलच्या किमती या $101 आज त्याची किंमत होती। साधारणतः हा तणाव सुरू झाल्यापासून 30 ते 35% क्रूड ऑइलच्या किमती या वाढलेल्या आहेत। नॅचरल गॅसच्या किमती या वाढलेल्या आहेत। सोन्याचे दर वाढलेले आहेत। शेअर मार्केट हे कोसळलेले आहेत। आता जर कल्पना करा की उद्या याच्यामध्ये अमेरिका आणि नॅटोची इन्व्हॉल्वमेंट झाली, याच्यामध्ये हे दोघे जण प्रत्यक्षपणे याच्यामध्ये आले, तसे येण्याची शक्यता थोडी कमी आहे। पण जर तसं झालंच तर ह्या युद्धाची व्याप्ती आणखीन वाढण्याची शक्यता आहे
आणि हा जितकं युद्ध वाढेल तितक्या सगळ्याच देशांसाठी, भारतासारख्या देशासाठी देखील हे अत्यंत अवघड जाणार आहे. कारण आपल्या आयात निर्यातीवरती, आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरती त्याचा नकारात्मक परिणाम अशा स्वरूपाने होणार आहे. आणि आपण असं बघतो की आता या युद्धाचं भवितव्य जे आहे हे पूर्णपणे कशा पद्धतीने नॅटो ही अमेरिकेच्या नेतृत्वाखालची लष्करी संघटना आणि खुद्द अमेरिका या बाबतीमध्ये भूमिका घेतली याच्यावरती खूप गोष्टी निर्भर आहेत. कारण केवळ आर्थिक बहिष्काराच्या धमक्या देऊन रशियाला थोपवता आलेलं नाहीये आणि तशा धमक्यांनी कडे दुर्लक्ष करत रशियाने धडक लष्करी कारवाई केलेली आहे. आणि सुरुवातीला पुतीन यांनी सांगितलं की आम्हाला केवळ जो रशियन बहुसंख्याक पूर्व युक्रेन मधला प्रांत आहे, ज्याला दोनबास असं म्हणतात, केवळ त्याचं रक्षण करायचं आहे असं म्हणणारे पुतीन आता राजधानी क्यू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नामध्ये आहेत. ते अख्खं युक्रेन त्यांना आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं आहे. त्यांनी यापूर्वीच युक्रेनचे 3 तुकडे पण केलेले आहेत आणि आता त्यांचे जे इंटेन्शन्स आहेत ते पूर्णपणे युक्रेनला आपल्या ताब्यामध्ये घेण्याचे आहेत. आणि त्यामुळे युक्रेनच्या शेजारी असणारा जो पोलंड देश आहे, जो नॅटोचा सदस्य देश आहे, त्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला असल्यामुळे कदाचित याच्यामध्ये नॅटोची इन्व्हॉल्वमेंट येत्या काळामध्ये होऊ शकते. देवळणकर सर, प्रश्न आता असा निर्माण झाला, जी दृश्य आहेत ती धडकी भरवणारी आहेत, काळजी वाढवणारी आहेत. निश्चितपणे एक बलाढ्य राष्ट्र असलेलं रशिया जेव्हा युक्रेन सारख्या गरीब राष्ट्रावरती अशा प्रकारचा हल्ला करतं, जर अमेरिका याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार नसेल, नॅटो देश याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार नसतील, तर प्रश्न आहे की युक्रेनचा निभाव लागणार कसा. आताच बातमी अशी आली की त्यांच्या राजधानीपर्यंत कीव पर्यंत रशियाचे सैनिक पोहोचलेले आहेत. मग निभाव लागणार कसा? नाही, हा निभाव लागणं अत्यंत अवघड आहे आणि म्हणूनच रशियाने युक्रेनच्या सैनिकांना देखील आवाहन केलेलं आहे की तुम्ही सरेंडर करा आणि तुमच्या बरोबर सशस्त्र संघर्ष करण्याचा आमचा काही उद्देश नाहीये. आणि हे करत असताना त्यांनी कशा पद्धतीने युक्रेनला पॅरालाइज करून टाकलेलं आहे. त्यांनी त्यांचे मिलिटरी इन्स्टॉलेशन बॉम्बनी आणि क्षेपणास्त्रांनी उडवलेले आहेत, एअर बेसेस उडवलेले आहेत आणि आता जे नागरी विमानं आहेत ते देखील युक्रेनच्या बाहेर पडू शकत नाहीत. आणि त्यामुळे भारताची देखील मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे. भारताने पाठवलेलं एक विशेष विमान हे परत आपल्याला बोलवावं लागलेलं आहे. कारण आता युक्रेनच्या बाहेर पडणं, नागरिकांना देखील बाहेर पडणं अत्यंत अवघड झालेलं आहे. आणि आता असं झालंय की अलीकडच्या काळात साधारणतः गेल्या 20-25 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने सर्व देशांनी आपल्या आर्थिक विकासावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे, तसं पारंपरिक युद्ध होण्याचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे अशा स्वरूपाची युद्ध सज्जता ही फार कमी देशांकडे आहे. म्हणजे रशिया हा अजूनही फोरमोस्ट मिलिटरी नेशन म्हणून ओळखला जातो, जगातला प्रमुख लष्करी देश आहे. म्हणजे लष्करी ज्याचं संरक्षण साधन सामुग्री फार मोठ्या प्रमाणावरती प्रबळ आहे असा हा देश आहे. असं असताना इतके तयार, म्हणून मग आता युक्रेनमध्ये नागरिकांना आवाहन केलं जात आहे. खुद्द राष्ट्राध्यक्ष आपण मिलिटरी युनिफॉर्म मध्ये स्वतः तिथे उतरलेले आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे आता मानसिक दृष्ट्या राष्ट्र युद्धासाठी प्रिपेअर्ड नाहीयेत आणि त्यामुळे हा अशा स्वरूपाचे जेव्हा धक्के बसतात त्यावेळेला राष्ट्र देखील पूर्णतः तयारी त्यांची नसते आणि अशा स्वरूपाने रशियाकडनं कारवाई होईल असं युक्रेनला वाटतं. 2014 पासून हा प्रश्न चालू आहे. अचानक रशियाकडनं एवढी मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई होईल असं तरी वाटत नव्हतं. कारण याच्यामध्ये जर्मनीने, फ्रान्सने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला होता. अमेरिकेचं बायडन आणि पुतीन यांच्यामध्ये यापूर्वी चर्चेचा एक दौर पण झालेला होता. त्यामुळे रशियाने पण सांगितलं होतं की आम्हाला लष्करी कारवाई करायची नाहीये. आणि अचानक जेव्हा पुतीनकडनं हा निर्णय घेतला जातो त्यावेळेला निश्चितपणे सर्वसामान्य नागरिकांचे हाल, जिथं आता शेकडो. सर, आपण सर्वसामान्य नागरिकांबद्दल बोलतोय, पण आपले 24,000 भारतीय आज युद्धभूमीवरती म्हणजे युक्रेनमध्ये आहेत. अशा वेळी आज त्यांना एक विमान पाठवलं, ते परत आलं. अशा वेळी या सगळ्यांना परत आणणं, या 24,000 लोकांना, कारण किती विमानं पाठवावी लागतील, आज तर युद्धाचा भडका उडला, खरंच हे शक्य आहे का? आणि अशा परिस्थितीत काय करायला हवं? मला असं वाटतं की आपल्याला हे यांचं ज्यांना आपण ज्याला म्हणतो की हे इमर्जन्सी इव्हॅक्युएशन जे आहे हे आपल्याला थोडंसं आव्हानाने भरलेलं असणार आहे. त्याचं कारण असं आहे की हे युद्ध अचानक सुरू झालेलं आहे आणि यापूर्वी देखील भारतीय दूतावासाकडनं तिथल्या भारतीयांना, युक्रेनमध्ये जे भारतीय त्यांना अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या गेलेल्या होत्या की त्यांनी युक्रेन हा देश सोडावा. परंतु तिथे जे बहुसंख्य विद्यार्थी आहेत, विशेष म्हणजे मार्च महिन्यामध्ये, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये त्यांचे एक्झाम्स या ड्यू आहेत आणि तिथल्या अनेक कॉलेजेस आणि विद्यापीठांनी त्या एक्झाम्स घेण्याचं ठरवलेलं होतं. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकीट काढून मायदेशी येता पण नाही आलं, कारण एक्झामची भीती होती. आणि अचानक हा प्रकार सुरू झाल्यामुळे आता भारतीय दूतावासांनी त्यांना असं सांगितलं की जिथं कुठे ते आहेत
त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा आणि ही सिच्युएशन नॉर्मलाइज होण्याची शक्यता नाही. कारण जर रशियाने उद्या राजधानी कीव मध्ये प्रवेश केला तर त्या ठिकाणी आणखीन काय होणार आहे की प्रेझेंट गव्हर्नमेंट ते बरखास्त करतील आणि रशियाला समर्थन देणारं एखादं गव्हर्नमेंट तिथं रिइन्स्टेट करतील. ही जी सिच्युएशन आहे ती नॉर्मलाइज होऊस्तवर साधारणतः पुढचे काही दिवस जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशी शक्यता घडली तर त्यामुळे तोपर्यंत का होईना आपल्याला या संदर्भात संयम ठेवणं हे गरजेचं. कारण जोपर्यंत फ्लाईट सुरू होत नाहीत, नागरी वाहतूक सुरू होत नाही, उड्डाण वाहतूक सुरू होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यांना परत आणणं हे आव्हानाचं असणार आहे. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर सर आता आपल्या सोबत होते. पण युद्धभूमीवर जे सध्या सगळं सुरू आहे त्याच्याबद्दल कॉन्सुलेट जनरल ऑफ युक्रेनचे कमल के सिंग यांच्याशी संवाद साधला, एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. आपल्यावर आहेत कमल के सिंग, कॉन्सुलेट जनरल ऑफ यूक्रेन इन मुंबई. सर, माहौल तो दिनों दिन खराब होते जा रहा है. अभी तो एक फ्लाइट यहां पर आई हुई है. किस तरीके से आपका काम पूरा चल रहा है? देखिए, आपका कहना सही है कि माहौल तो खराब हुआ है और माहौल खराब हुआ है वो भी इस वजह से कि यूक्रेन के ऊपर एग्रेशन हुआ है. यूक्रेन जो है बहुत पीस लविंग कंट्री है, जैसे कि अपना देश बहुत पीस लविंग कंट्री है. अपने देश ने आज तक कभी भी एग्रेशन नहीं किया. हाँ, कोई अपने ऊपर आके एग्रेशन करता है तो अपने को अपना बचाव करना तो अपना धर्म है, अपन बचाव करते हैं अपना. वैसे ही यूक्रेन को भी इस समय करना पड़ रहा है क्योंकि उसके ऊपर तर धडकी भरवणारी ही दृश्य युद्धभूमीवरून आपल्यापर्यंत आलेली आहेत. ती म्हणजे मुंबई. सर, माहौल तो दिनों दिन खराब होते जा रहा है. अभी तो एक फ्लाइट यहां पर आई हुई है. किस तरीके से आपका काम पूरा चल रहा है? देखिए, आपका कहना सही है कि माहौल तो खराब हुआ है और माहौल खराब हुआ है वो भी इस वजह से कि यूक्रेन के ऊपर एग्रेशन हुआ है. यूक्रेन जो है बहुत पीस लविंग कंट्री है, जैसे कि अपना देश बहुत पीस लविंग कंट्री है. अपने देश ने आज तक कभी भी एग्रेशन नहीं किया. हाँ, कोई अपने ऊपर आके एग्रेशन करता है तो अपने को अपना बचाव करना तो अपना धर्म है, अपन बचाव करते हैं अपना. वैसे ही यूक्रेन को भी इस समय करना पड़ रहा है क्योंकि उसके ऊपर एक एग्रेशन हो गया है, खुला एग्रेशन है. बिल्कुल सही सर, लेकिन करीबन अपने देश के कितने लोग वहां पर, कितने स्टूडेंट्स, कितने लोग वहां पर फंसे हुए हैं या कितने लोग वहां पर हैं? अपने देश से बहुत लोग वहाँ पे हैं क्योंकि वहाँ की कंट्री के इकोनॉमी के अंदर भी अपने देश के लोगों ने सहयोग किया है. बड़े बड़े पदों पे काम करते हैं, बिजनेस है वहाँ पे. जो सबसे बड़ी इंडियन कंपनी है जो कि वहाँ पे यूक्रेन में काम कर रही है, उसके वहाँ पे कम से कम 1,500-2 हज़ार एम्प्लॉई हैं जो वहाँ पे रखते हैं. और उसके अलावा जो है स्टूडेंट्स बहुत हैं, करीबन 21,000 स्टूडेंट्स वहाँ पे गए हुए हैं. कि 21,000 से ज्यादा लोग स्टूडेंट्स वहां पर अभी तक हैं. वहां पर वो अप्रोच करे तो कैसे करे, मतलब वो किस तरीके से इंडिया में वापस आ सकते हैं, क्योंकि ये किसी को पता नहीं है कि ये संकट जो है या ये वॉर तक जाएगा या कहां तक इसकी क्षति पहुंचेगी. देखिए, अप्रोच करने के लिए तो उनको इंडियन एम्बेसी में जाना पड़ेगा. इंडियन एम्बेसी में जाके अगर उनके पास वीज़ा की कोई तकलीफ है तो उनको आ जाना पड़ेगा. वरना तो उनके पास अगर वीज़ा ऐसा है कि उसको डायरेक्टली फ्लाइट में वो आ सकते हैं तो उनको फिर अप्रोच करने की भी जरूरत नहीं है और उनको सीधा फ्लाइट चढ़ सकते हैं. वो फ्लाइट्स जो हैं गवर्नमेंट ने अभी शुरू करवाई है. बच्चा किसी का भी हो, माँ बाप तो चिंतित होते ही है. अगर आपका भी बच्चा वहां पर अगर पढ़ रहा हो और ये हालात के अंदर आप भी चिंतित निश्चित होगे. आप एक बहुत ऐसे ओहदे से बात कर रहे हो कि मतलब जहां से आपकी बातचीत सीधा वो पेरेंट के साथ अगर होती है तो बहुत अच्छी बात होती है. क्या आप अपील करोगे उन सभी माँ बाप को जिनके बच्चे या जिनके फैमिली मेंबर यूक्रेन में फंसे हुए हैं? देखिए, अपील तो मैं यही कर सकता हूँ कि शांत रहें. ऐसी बात नहीं है कि यूक्रेन खत्म हो गया, तबाह हो गया. आखिर एक यूक्रेन के अंदर भी जो है उन 30 साल में काफ़ी प्रगति हुई है. उनके पास भी जो है जो लोग हैं, उनके जो मिलिट्री है वो मरने मिटने के लिए तैयार है. उनकी जो पॉलिटिकल लीडरशिप है वो बहुत स्ट्रांग है. वो लोग जो है
कमर कस के खड़े हुए हैं कि हम अपने देश को बचाएंगे। तो अपने देश को बचाने के लिए उन लोगों ने जो उनकी रिजर्व आर्मी होती है, जो कि अदरवाइज यूज़ नहीं होती, उन लोगों को भी 60 साल की उम्र तक के जो लोग हैं उनको बुला लिया है। तो उन्होंने भी अपनी उसको आर्मी को बहुत ऑगमेंट कर रहे हैं। तो बड़ा कड़ा मुकाबला होगा। पर ऐसे समय में जो है एक माहौल जो होता है वो हो जाता है, और वो माहौल के हिसाब से कोई भी माँ बाप जो है वो तो दूर बैठे हैं ना, वो हज़ारों मील दूर बैठे हैं, उनको बहुत चिंता होती है। जैसे मतलब कीव इज द कैपिटल ऑफ यूक्रेन, और मेडिकल और इंजीनियरिंग के स्टूडेंट्स मतलब सभी बड़ी तादाद में कीव या कीव के इर्द गिर्द है। क्या सिचुएशन है वहां पर अभी इस वक्त? देखिए, कीव में तो सिचुएशन ऐसी है कि कोई सीधी बमबारी वहाँ पे अभी डायरेक्टली नहीं हो रही है। हाँ, उनके पास के जो ईस्टर्न यूक्रेन का जो एरिया है उसके अंदर रशियन आर्मी भी आगे बढ़ रही है। वहाँ पे रिबेल्स भी हैं जिन लोगों ने उस एरिया को ले रखा है। उन्हीं एरिया को जो है रशिया ने अभी रिकॉग्नाइज भी कर दिया है एज ए सेपरेट कंट्री। तो वहाँ पे जो है बहुत ज़्यादा अभी हो रहा है। तो अब जो स्थिति है हम लोगों की, यूक्रेन की, तो पूरी कमर बांध की इच्छा है कि उसको रोक के रखें और ख़राब ना होने दें, और उसको जितना है अपने एक एक इंच जगह को जो है बचा के रखें। यही एक देश कर सकता है, वो पूरा करेंगे। अब स्थिति कैसे आगे डेवलप होती है ये तो सब कह नहीं सकते। बाकी वर्ल्ड का सपोर्ट सबका है। इंडिया से भी कहा गया कि भाई वॉर सॉल्यूशन नहीं है, बैठ के सॉल्यूशन को बात कर लीजिए, ख़त्म करिए। बहुत अहम बात आपने कही है। आप है यूक्रेन के कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, मतलब आप है कमल के सिंह सर जो कहते हैं वो बात बहुत अहम दायरे रखती है। आवाहन करता है, अपील करता है, पॅनिक होऊ नका, एम्बेसीच्या संपर्कात राहा, सरकार तुमच्यासाठी कटिबद्ध आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। रशियानं जोरदार हल्ला केला आणि या हल्ल्याच्या नंतर स्वाभाविकपणे जगभर त्याचे पडसाद उमटतायत। इथं भारतातल्या शेअर मार्केटवर, मुंबईतल्या शेअर मार्केटवर सुद्धा याचे गंभीर परिणाम जाणवत आहेत। बॉम्ब तिथं पडले आणि हादरे मात्र इथल्या आपल्या शेअर बाजारामध्ये जाणवत आहेत। गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागलाय, कारण आज एका दिवसात ऐतिहासिक घसरण झाली। सेन्सेक्समध्ये 2700 अंकांची घसरण झालेली आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक मोठी चिंता या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेली आहे आणि ती चिंता आज शेअर मार्केटमध्ये स्पष्टपणे दिसली। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हा 54,529 अंकांवर आहे, तर निफ्टीतही मोठ्या प्रमाणात घसरण झाली। निफ्टीत 836 अंकांची घसरण झाली। निफ्टी सध्या 16,226 अंकांवर आहे। तर गुंतवणूकदारांच्या मनातली ही चिंता आज शेअर मार्केटमध्ये दिसून आली। दरम्यान जे भारतीय सध्या युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत त्यांना परत भारतात आणण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे। बघूया ते नेमकं काय म्हणाले। ऑलरेडी प्लेन वहां पर भेजी गई थी, कुछ बच्चे आए भी हैं, ऐसा नहीं है, कुछ बच्चे आए हैं, लेकिन एक प्लेन वहां गई, वहां पर शायद कुछ ऐसी स्थिति थी, हम प्लेन चाहते हुए भी वहाँ पर लैंड नहीं कर पाई। स्थिति विषम है, इसमें कहीं दो राय नहीं है, लेकिन फिर भी हमारी गवर्नमेंट का पूरा इफर्ट है कि जो हमारे भारतवासी हैं, हमारे जो बच्चे वहाँ पर हैं, उन सभी को निकाला जाए। भारत चाहता है कि शांति कायम होनी चाहिए, बातचीत के द्वारा इसका हल निकाला जाना चाहिए, युद्ध की स्थिति पैदा नहीं होनी चाहिए, यही भारत की सोच है। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर बातमी राजकीय गोटातून आहे। राज्य सरकारमधल्या काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळात हे फेरबदलाचे संकेत मिळत आहेत आणि यात काँग्रेसच्या 6 मंत्र्यांमध्ये बदल केला जाऊ शकतो। काँग्रेसचे 6 मंत्री बदलले जाऊ शकतात। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता वर्तवली जाते आणि नाना पटोले यांनी हे संकेत दिलेले आहेत। मार्च एंडच्या आधी हे बदलाचे संकेत मिळत आहेत। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत हायकमांडच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे लवकरच
काँग्रेस अंतर्गत अनेक फेरबदल आपल्याला दिसू शकतात आणि काँग्रेसचे जे नेते आता मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांचे मंत्रीपद एकतर जातील किंवा मग बदलले जातील असं कळतंय। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विनोद, काँग्रेस भाकरी फिरवण्याचा विचार का करतंय आणि ही भाकरी फिरवताना कुणाचं मंत्रीपद जाईल कुणाचं राहील याचे काही संकेत मिळत आहेत का? नक्की विलास, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारामध्येही हे संकेत दिले होते आणि त्यानंतर मात्र नाना पटोले खुद्द गेल्या 2 दिवसापासून दिल्लीमध्ये ठाणे मांडून आहेत आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि त्याचबरोबर खजिनदार पवन बन्सल यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर आता मात्र हे निश्चित झाले आहेत की आता काही 1 किंवा 2 दिवसांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत, त्याचबरोबर राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत आणि महाराष्ट्रामधील जे मंत्री आहेत ते 6 मंत्री बदलण्याचे संकेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नाना पटोले यांनी या 6 मंत्र्यांचा अहवाल त्या ठिकाणी घेऊन गेले आहेत आणि त्या या अहवालामध्ये संपूर्ण चर्चा राहुल गांधी यांच्याशी करणार आहेत आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची ही एकंदरीत चर्चा होणार आहे, ही शक्यता नाकारता येत नाही। आणखी 2 दिवस नाना पटोले दिल्लीत राहणार आहे, म्हणजे एकूण 4 दिवसापासून नानांची ही दिल्लीवारी होणार आहेत आणि त्यानंतर मात्र दिल्लीमध्ये एकंदरीत कोणकोणते मंत्री बदलले जातील, त्यांचा अहवाल कसा आहे आणि राजकीय जे एकंदरीत समीकरण आहे त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला कसा होऊ शकतो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे समीकरण आहेत त्या दृष्टिकोनातून एकंदरीत चर्चा होणार आहेत आणि बरोबर आहे। हे सगळं मंथन दिल्लीत होणार आहे, हायकमांड त्याच्यावरती काय शिक्कामोर्तब करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि ही भाकरी फिरवल्याचा काँग्रेसला किती फायदा होतो, खरंच ती फिरवली जाईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुढच्या काळात आपल्याला मिळतील। तेव्हा ह्या बाजूला एका बाजूला हे फेरबदलाचे वारे तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता राज्य सरकारचं मंथन सुरू झालंय, कारण संभाजीराजे छत्रपती यांनी 26 तारखेला आमरण उपोषणाची घोषणा केली, इशारा दिला आणि त्यानंतर आता राज्य सरकार त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या दृष्टीनं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात आज मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात मंथन सुरू आहे। संभाजीराजे छत्रपतींनी 26 तारखेला उपोषणाचा इशारा दिला, या इशाऱ्यानंतर उपोषण टाळण्यासाठी उपसमितीची तातडीची बैठक बोलवण्यात आली आणि त्यानंतर आता वर्षा निवासस्थानी ही बैठक आहे ती पार पडली। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले। प्रशांत, या मंथनातून काय बाहेर आलं आणि हे मंथन छत्रपती संभाजीराजे यांचं उपोषण रोखू शकेल का? विलास, अत्यंत कळीचा मुद्दा खरं तर हाच आहे, आणखी अगदी नेमक्या मुद्द्याला तू स्पर्श केलाय की संभाजीराजे छत्रपती यांनी हाच शब्द वापरला होता 3 दिवसापूर्वी की आतापर्यंत मंथन खूप झालं, आता कृती होणार नसेल तर अर्थ काय, म्हणून हे बोलतच त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता आणि अखेर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं उपोषण कसं टाळायचं याकरता म्हणून ही तातडीची बैठक बोलावली। सुरू झालेली ही बैठक अजून सुद्धा सुरू आहे। या बैठकीत 5 मंत्री सहभागी झाले, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, अशोक चव्हाण आहेत, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, याचबरोबर अमित देशमुख यांचाही सहभाग झालेला आहे। राज्याचे अटॉर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे MD हेही या चर्चेत सहभागी झाले। म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं 26 फेब्रुवारीपासून जे उपोषण सुरू होत आहे ते रोखण्याचा हा प्रयत्न आहे। हे उपोषण टाळण्यासाठी या उपसमितीची बैठक सुरू आहे आणि याच बैठकीत अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर आता चर्चा सुरू आहे। निदान 50% मागण्यांवर तरी सकारात्मक निर्णय या बैठकीत व्हावा ही मानसिकता एकंदरीत आता दिसून येत आहे। मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचा एकंदरीत प्रयत्न दिसतोय। सारथी आणि आर्थिक महामंडळाबाबत असलेल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा आता या बैठकीत सुरू आहे। शिक्षण आणि नियुक्ती विषयांवर संभाजीराजे यांनी व्यक्त केलेली नाराजी दूर करणारा निर्णय याच बैठकीत होणं अपेक्षित आहे। संभाजीराजे उद्या मुंबईत दाखल होत आहे, आणखी ते दाखल झाल्यानंतर 2 मंत्री या बैठकीतल्या निर्णयांवर त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा सुद्धा करणार आहे, ही सुद्धा माहिती समजते। कोणत्याही परिस्थितीत 26 तारखेपासून संभाजीराजेंचं उपोषण जे होऊ घातलेलं आहे ते रद्द करावं हा आहे प्रयत्न या बैठकीचा। अजूनही नेमकं या मंथनातून काय निष्पन्न होत आहे ते थोड्या वेळात अधिक स्पष्ट होईल। विलास, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याबद्दलचे अपडेट जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे पुन्हा येऊ। पण यानंतर बातमी आहे ती म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे नेते मंत्री आज रस्त्यावर उतरलेले दिसले। त्याचं कारण होतं ते म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत आहेत आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज मुंबईत रस्त्यावर उतरलेले।
पुण्यामध्ये सुद्धा, नागपुरात सुद्धा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं आणि नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचा यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। मुंबईतल्या मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या गांधी पुतळ्याच्या जवळ महाविकास आघाडीचे नेते जमले आणि त्यांनी नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला। तर दुसऱ्या बाजूला भाजपनं सुद्धा राजीनाम्यासाठी आज आंदोलन केलं। तर बारामतीमध्ये तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केलं। पाटस टोल नाक्यावर सुद्धा आंदोलन करण्यात आलं। भाजपच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। 3 ठिकाणची ही दृश्य आहेत। दौंड, पाटस आणि बारामती या परिसरामध्ये नवाब मलिक यांच्यावर केलेल्या अटकेच्या कारवाईच्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला। भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडीकडून केलेल्या कारवाईच्या संदर्भात मलिक यांच्या कुटुंबियांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्या कारवाईचा निषेध केलेला आहे। नवाब मलिक यांची मुलगी आणि त्यांच्या बहिणीनं या संदर्भात काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाणून घेऊयात। See the amount of strength he has, just not NCP but the entire Mahavikas Aghadi is standing behind us, backing us. I'm glad. I'm really glad. कहीं ना कहीं हमें वो वेग सा आइडिया था कि ऐसा कुछ होने वाला है, पर इस तरह से होने वाला है we didn't know कि they'll just barge in our house, क्योंकि एक सिटिंग मिनिस्टर को तुम आके क्वेश्चनिंग के लिए लेके जा रहे हो, फिर जाके उनको समन दे दो, that is not correct. Anyways, but we are fighting in the court. I'm sure we'll get justice. देखिए, ये तो सत्ता का दुरुपयोग करके नवाब भाईजान को मलिक साहब को ईडी वाले लेके गए हैं। एक प्रोटोकॉल जो फॉलो करना चाहिए, ड्यू प्रोसेस होता है, उसको फॉलो नहीं किया गया है। कहीं ना कहीं हमें ऐसा लगता है कि ऑपोजिशन से भाजपा सरकार हताशी घबरा गई है। जिस तरह से आईना दिखा रहे थे, बार बार उनकी गलतियों को दिखा रहे थे कि आप कहाँ गलत हैं, कहीं ना कहीं एक बदले की भावना के जरिए उनको कल ईडी की मार्फत उनको गिरफ्तार किया गया है। लेकिन ये हम डरेंगे नहीं, हम लड़ेंगे, ये नारा है हमारे मलिक साहब का, जिसको हम आगे लेके चलेंगे। दरम्यान ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्ते आज आक्रमक झालेले दिसले। राज्यभर भाजपच्या नेत्यांनी हे आंदोलन केलं। हे 3 दृश्य आहेत नंदुरबार, नांदेड आणि नाशिक मधली, जिथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारवरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला। नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या नंतर त्यांना अटक झाली। अटक झाल्यानंतर न्यायालयानं पीएमएलए कोर्टानं त्यांना ईडीच्या कोठडीत पाठवलं 3 मार्च पर्यंत आणि त्यामुळे नवाब मलिक यांना मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजप आज रस्त्यावर उतरलेलं दिसलं। दरम्यान नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी काय मागणी केली आहे जाणून घेऊया। मुंबई बॉम्बस्फोटामध्ये ज्यांचा संबंध नाही तर जे सूत्रधार होते अशांच्या बेनामी जमिनी विकत घेण्याचं आपण काम केलं। त्यातून निर्माण झालेला पैसा हा दाऊदपर्यंत पोहोचला आणि दाऊदच्या माध्यमातून त्यावेळेला फक्त मुंबईत बॉम्बस्फोट झाला, त्यानंतरच्या सगळ्या ज्या देशविरोधी गतिविधी झाल्या त्या सगळ्या अशा प्रकारच्या पैशाच्या जीवावर झाल्या। त्यामुळे त्या सगळ्या देशविरोधी गतिविधी होण्यामध्ये तुमचाही हात आहे। महाराष्ट्रामध्ये नवाब मलिक एक मंत्री आहेत आणि यांनी जमीन खरेदीमध्ये दाऊदचे संबंध त्यांचे प्रस्थापित झालेत आणि ते ईडीकडे पुरावा आल्यामुळे त्यांच्यावर समजा त्यांना अटक करण्यात आली आहे। आता एखाद्या माणसाने जर दाऊदबरोबर संबंध असतील आणि ते पुरावे जर ईडीकडे असतील तर त्यांना अटक करणे योग्यच आहे। आता ह्याच्यामध्ये सुद्धा जर महाविकास आघाडी सरकारमधली लोक जर आंदोलन करायचं आणि जे भाषा करत असतील ते चुकीचं आहे।
यानंतर बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांना आज अचानक एका रॅलीच्या दरम्यान भोवळ आली आणि ते खाली कोसळले। या रॅलीच्या दरम्यान त्यांना चक्कर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असं कळतंय। अमरावतीतल्या जयस्तंभ चौकातली ही घटना आहे, जेव्हा तिथं एक रॅली सुरू होती आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेले आमदार रवी राणा हे चक्कर येऊन खाली कोसळत होते। त्याच वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना धरलं आणि त्यांना गाडीत बसवलं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं। यानंतर राज्यातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाच्या वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आलेला आहे आणि 2 पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहेत। 5 आणि 7 मार्चला जो पेपर होणार होता, भाषा विषयाचे हे पेपर होते आणि ते पेपर आता पुढे ढकलण्यात आलेले आहेत। 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर हा 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे, तर हिंदीचा जो पेपर आहे तो सुद्धा 5 मार्चचा 5 एप्रिलला होणार आहे। 23 फेब्रुवारीला प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात आग लागली आणि या आगीमुळे प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या। परीक्षा तोंडावर असताना काही प्रश्नपत्रिका जळाल्यानं या 2 पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला। आणि यानंतर एक मोठी बातमी आपल्या हाती येते, ती म्हणजे युक्रेन रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर या 2 नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। आज मोदी आणि पुतीन संवाद साधतील अशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते। खरं तर रशिया आणि युक्रेन या 2 देशांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात चिंतेचे ढग जमा झालेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेननं एक विनंती केलेली होती भारताकडे। त्या पार्श्वभूमीवर आता या चर्चेत काय बोललं जातं हे बघावं लागेल। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे 2 नेत्यांच्या चर्चेच्या संदर्भात? महत्त्वाचं म्हणजे जी सूत्रांची माहिती मिळालेली आहे त्याचे जे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान एक संवाद साधण्याची शक्यता आहे। आज रात्री हा पूर्ण होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर भारताचे जवळपास 18,000पेक्षा जास्त जे विद्यार्थी यांसोबतच नागरिक जर बघितलं साधारणतः 20,000पेक्षा जास्त असे नागरिक आहेत साधारणतः। या सगळ्यांना भारतात कसं परत आणायचं, कारण की वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात हे विद्यार्थी आहेत। अनेक विद्यार्थी प्रमुखतेने किवी आणि दुसऱ्या बाजूला कॉत्वे यासारख्या शहरात अडकून पडलेले आहेत आणि कॉत्वे हे जे शहर आहे हे शहर रशियापासून साधारणतः 40 किलोमीटरच्या अंतरावरती सीमा भागापासून त्या भागामध्ये मोठा धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे सर्व जे विद्यार्थी आहेत ते किवी शहराकडे पलायन करत आहे आणि भारतीय दूतावासामध्ये रजिस्ट्रेशन करण्याकरता विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या आहे। या परिस्थितीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याकरिता या युद्धस्तरावर मोहीम सुरू व्हावी। आपल्याला माहित असेल की यापूर्वी 2 विमानं हे खास करून एअर इंडियाचे गेले होते, त्यापैकी एक विमान परत दुसऱ्या विमानाला लँडिंग करण्याची परवानगी न मिळाल्याने नोटम लागू झाल्यामुळे, कारण की तिथल्या त्या भागामध्ये कुठेही आता हवाई क्षेत्र बंद करण्यात आलेलं आहे। अशा वेळी एकीकडे किवीचं विमानतळ देखील ज्या पद्धतीनं निस्तावून झालं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करून भारतीय विद्यार्थ्यांना भारतात कसं परत आणता येईल यासाठी प्रयत्न युद्धस्तरावरती सुरू झाले। त्याचमुळे आज रात्री हा संवाद होण्याची शक्यता आहे। विलास, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।